राज्यातले शेतकरी डाकू आहेत का? त्यांना केवायसी करायला का लावली? नाना पटोलेंनी सरकारला सवाल केलाय. इतरांना शासकीय जमिनी लुटू देता आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना केवायसी करायला लावता, अशी टीका नाना पटोलेंनी सरकारवर केलेली आहे. केवायसी करायची गरज काय? शेतकरी काय चोर आहे, डाकू आहे की त्याला तू जिथपर्यंत तुझं रजिस्ट्रेशन होणार नाही तिथपर्यंत आम्ही तुझं शेतीचा माल घेणार नाही? बाकीच्या सगळ्या लोकांना बरोबर देताय, सगळ्या शासकीय जमिनी तुम्ही त्याला लुटून देता त्या बाकी लोकांना. मग तुम्ही शेतकऱ्याचं पिकं घेण्यासाठी, तो शेतकरी आहे, सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे, सातबारा त्यांनी द्यायचा त्या ठिकाणी आणि मग त्याचा माल घ्यावा. पण त्यांनी तुम्ही त्याची केवायसी केल्याशिवाय, त्याचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आम्ही त्याचं पीक घेणार नाही. म्हणजे तुमचा शेतकऱ्याच्या बद्दलचा अविश्वास हाच त्याचा घात करण्याचं कारण राहतं. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकरी हमीभावाच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. यावेळी शेतकरी प्रश्नाचं राजकारण करू नका, अध्यक्षांनी याबाबत बैठक बोलवली असून त्या बैठकीत यावर तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलेलं आहे. अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता, हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही. हे भूषणावं याला राजकारण करता येणार नाही. अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा, अध्यक्ष महाराज, हे सरकार बोतळ झालं असेल, हे सरकार बोतळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या ना. म्हणून हा प्रश्न राखून ठेवा, राखून ठेवा, याला उत्तर दुसरं. हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय. अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नसता. 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं. 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, यामध्ये षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर हे 0%, पहिले 12% होता, आता 0%वर आणलं. केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना, त्या वाचानं जरा, ध्यानपत्र, त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे. उघड उघड इथे फसवणूक आहे. आणि अध्यक्ष मोदयांनी रुलिंग दिलं आहे. शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे. ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर. आणि हा काही विषय आमच्याकरता राजकारणाचा नाही आहे. त्यांच्याकडे बैठक करू, अजून काय असेल ते करू, त्यातनं मार्ग काढू. पूर्वातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये. आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल? त्यामुळे मुळामध्ये नाही, तंबी द्यायची गरज नाहीये. त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तथापि ऐका ना भाऊ, अशा प्रकारचा विषय हा प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही. कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून तो विषय पार करून घेतले पाहिजे.